हॅलो, माझं नाव प्रतीक बनसोड मी अनुश्री बनसोड. आणि आमचा 3 BHK फ्लॅट आहे सुखवणी पॅनोरमामध्ये. आणि रिसेंटली आम्ही त्याला रिनोव्हेट करायचं ठरवलं होतं. इट वॉज अ नॉर्मल प्लेन फ्लॅट आणि वी वर सर्चिंग फॉर अ गुड इंटिरियर डिझायनर्स. तर आम्ही गुगल सर्च केलं. गुगलवरती काही इंटरनेट डिझायनर्स आम्ही शोधलेत आणि त्याच्यावरनं आम्हाला फक्त यांचे डिझाईन्स खूप आवडले, ते मुक्ता आणि आलोकचे. इनिशियली आमचं सिक्युरिटी डोअर प्लॅन्ड नव्हतं, पण नंतर आम्ही अजून डिस्कस केलं आलोक आणि मुक्तासोबत. त्यांनी आम्हाला विनेर आणि ड्युकोमध्ये एक्सप्लेन केलं की ते असं होऊ शकतं आणि ते खूपच छान दिसतं. त्यासोबत शू रॅक वगैरे एकदम चांगली गेलेली आहे. प्लस त्यांनी जी नेम प्लेट सजेस्ट केली ती पण खूप चांगली दिसू लागली आहे. इट इज ॲडिंग अ व्हेरी गुड लुक टू आवर हाऊस. लिव्हिंग रूमसाठी आमची रिक्वायरमेंट होती की आम्हाला एक एल शेप सोफा पाहिजे होता आणि तो पण येलो कलरमध्ये. येलोच पाहिजे होता आम्हाला, पर्टिक्युलरली येलो. कारण आम्ही जेव्हा मुक्ता आणि आलोकच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडे पण असाच येलो सोफा बघून आम्हाला खूप आवडला होता. सो वी डिसाइडेड की आम्हाला पण असाच येलो सोफा करायचा आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये अजून मला हाय कर्टन्स हवे होते. सो आधी आमच्याकडे POP ऑलरेडी बिल्डरने दिलेला होता, पण तो त्याच्यामध्ये म्हणजे सूट नव्हता करत. तर हाय कर्टन्स त्याच्यात बसत नव्हते, जमत नव्हते. सो त्यामुळे आम्ही तो POP तोडून नवीन POP केला आणि प्लस हाय कर्टन्स करून घेतले. प्लस आम्हाला काही डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवायचे होते हॉलमध्ये. तर त्यासाठी आमचा जो मास्टर बेडरूमचा डोअर आहे तो पण एक सिव्हिल वर्कमध्ये आम्ही डायरेक्शन चेंज केली आणि तिथे त्या जागी निश बनवून घेतले. तर इट इज ऑल्सो ॲडिंग अ व्हेरी गुड एलिमेंट इन आवर हॉल. प्लस आता त्यांनी एक खूप आम्ही डिस्कशन करून एक TV युनिट पण बनवून घेतलं, कारण की आम्हाला त्याच्या मागे कोणचं एलिमेंट टाकायचं ते माहीत नव्हतं. त्यांनी आम्हाला टेक्स्चर्ड वॉल पेंट सजेस्ट केला, तो पण खूप चांगला दिसू लागला आहे त्याच्यामुळे. आणि TV युनिटला खूप चांगला लुक आलेला आहे. डायनिंग टेबल आणि सेंटर टेबलसाठी आम्ही काही शॉप्समध्ये फिरलो आणि वी गॉट टू नो आर द डायनिंग टेबल विच वी आर करंटली हॅविंग ॲट प्रेझेंट. तर तो पण एक खूप चांगला दिसू लागला आमच्या हॉलमध्ये. सो स्टार्टिंगला बिल्डरने आम्हाला किचनची जी स्पेस होती ती छोटी दिली होती आणि प्लॅटफॉर्म पण खूप छोटा होता. त्यामुळे मला कसं थोडं ओपन किचनचा हा प्रकार पाहिजे होता आणि प्लॅटफॉर्म पण थोडा मोठा हवा होता. त्यामुळे मग मी आलोक आणि मुक्तासोबत थोडं डिस्कस करून हे कसं करता येईल हे सगळं डिस्कस करून आम्ही हे सगळं अटेम्प्ट केलं त्याच्यामध्ये. प्लस मला रोलिंग शटर हवा होता, हा एक नवीन एलिमेंट माझ्या किचनमध्ये. डिस्प्ले पाहिजे होता. दुसरं आम्ही ड्राय बाल्कनी आत शिफ्ट केली, मर्ज केली आतमध्ये. ते सगळं डिमॉलिश केलं आणि ते सगळं मर्ज केलं इनटू किचन. आणि प्लस शिंक पण शिफ्ट करण्यात आली आहे आमची. त्यामुळे आमचा किचन खूप मोठा झाला, खूप स्पेशियस दिसू लागला आहे. तर द स्पेस इन किचन, डायनिंग आणि हॉल इज मर्ज्ड आणि इट इज लुकिंग वास्ट नाव. तर आम्हाला एक मंदिर पाहिजे होतं. इट शुड नॉट बी अ ट्रेडिशनल मंदिर. आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला एक थोडं मॉडर्न लुकमध्ये मंदिर पाहिजे. त्यासाठी वी सर्च फॉर बुद्धा स्टॅच्यू इन व्हेरियस शॉप्स. आणि आम्हाला जी आता व्हाईट कलरची बुद्धाची स्टॅच्यू भेटली ती खूपच ब्युटिफुल आहे. एकदम प्रिटी स्टॅच्यू मिळाला आहे आम्हाला. स्टॅच्यूचे मागचं जे झाड होतं ते आम्ही ॲक्रेलिकमध्ये करणार होतो, पण नंतर आम्ही स्टेनलेस स्टील PVDमध्ये केलं. त्याचा पण एक खूप चांगला लुक येऊ लागला आहे. इट इज लुकिंग व्हेरी गुड बिहाइंड द बुद्धा स्टॅच्यू. तर ते एक वेगळं एलिमेंट्स ॲड झालं आमचे डायनिंग टेबल आणि मंदिरमुळे.
पॅरेंट्स बेडरूममध्ये आम्ही एक फुल हाईट वॉर्डरोब सांगितला होता, तर त्यांनी व्यवस्थितपणे तो बनवून घेतलेला आहे. आतमधले जसे कप्पे आहेत त्याचे आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांनी कबर्ड्समध्ये त्यांनी व्यवस्थित कप्पे करून दिले. त्याच्यानंतर हँगिंग लाईट जो आहे तो एक एलिमेंट मला खूप जास्त आवडला. मला माहिती नव्हता हँगिंग लाईटचा कन्सेप्ट कसा असतो, पण जेव्हा आम्ही लाईक शॉपिंगसाठी गेलो तेव्हा म्हणजे आम्हाला सांगितलं की असे हँगिंग लाईट्स असतात, ते आम्हाला तो लाईट खूप छान वाटला. प्लस तो जो फुल मिररचा जो कन्सेप्ट आहे सर्कल, तो तर एकदमच खूप छान झाला. एकदम न्यूच आहे, न्यू कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी. आणि आम्हाला प्रत्येक रूममध्ये स्टडी टेबलची गरज होती, बिकॉज वी बोथ आर वर्किंग, आणि त्यामुळे तिथे एक स्टडी टेबल सुद्धा केलं आहे आम्ही. इट हॅज अ गुड अमाऊंट ऑफ स्पेस अँड बुक शेल्फसाठी व्यवस्थित जागा दिलेली आहे. आणि डेकोरेशन मास्टर बेडरूममध्ये आम्हाला फुल हाईट हेडबोर्ड्स दिलेले आहेत आणि ते खूप चांगले दिसू लागले आहेत रूममध्ये. प्लस वी आर हॅव्हिंग अ स्टडी टेबल, त्यावरती पण खूप डिस्कशन झालं आमचं, आणि वी डिसाइडेड की आम्ही मास्टर बेडरूममध्ये बेडच्या बाजूलाच स्टडी टेबल करू. तर तो पण एक खूप चांगला दिसू लागला आहे. प्लस द लाईट्स विच आर गिवन इन द रूम ते पण खूप चांगले दिसू लागले आहेत रूममध्ये. इट इज ॲडिंग अ व्हेरी गुड एलिमेंट अँड फील इन दॅट रूम. प्लस द कर्टन्स पण खूप छान दिसू लागले. वी हॅव अ गॅलरी ओव्हर देअर. ॲक्च्युली ते कलर कॉम्बिनेशन्स जस्ट बिकॉज आलोक अँड मुक्ता आमच्यासोबत आले होते शॉपिंगला आणि त्यांनी खूप सजेशन्स दिले. सो त्याच्यामुळे ते कर्टन्स आणि प्लस ओव्हरऑल जो लुक येतोय मास्टर बेडरूमचा तो खूप छान येतोय. इट इज लुकिंग व्हेरी डिसेंट. खूप डिसेंट दिसतोय. किड्स बेडरूममध्ये आम्हाला एक स्टडी टेबल हवा होता आणि एक प्लॅटफॉर्म बेड दिला, कारण की ती रूम थोडी छोटी होती आणि आम्हाला तिथे डबल बेड पाहिजे होता. त्यासाठी एक प्लॅटफॉर्म बेडचं कन्सेप्ट आम्हाला त्यांच्याकडनं कळाला, तो पण खूप छान इम्प्लिमेंट झाला आहे. दॅट इज अ गुड अमाऊंट ऑफ स्टोरेज स्पेस इन दॅट बेडरूम बिकॉज ऑफ दॅट प्लॅटफॉर्म बेड. राईट. आणि किड्ससाठी पण आम्हाला काही एलिमेंट्स हवे होते, तर आम्ही खूप शोधत होतो किड्ससाठी कसं करायचं. पहिले आम्ही कर्टन्सवर थोडे त्या टाईपचे किड्स लाईक कर्टन्स घेणार होतो, पण आम्ही ते स्किप करून मग आम्ही वॉल पेंटिंगवर स्विच झालो. तर वॉल पेंटिंग पण खूप सुंदर तो एलिमेंट झालेला आहे. थँक्यू मुक्ता अँड आलोक जॉईन जर्नी विथ यू. आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स राहिला आमचा आलोक आणि मुक्तासोबत. पूर्ण फ्रॉम द स्टार्टिंग टू एंडपर्यंत शॉपिंग सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांनी खूप हेल्प केली, खूप सजेशन्स दिले, खूप गाईड केला आम्हाला. आणि ऑलमोस्ट त्यांचे सजेशन्स आणि गाईड्स जे पण त्यांनी चूज करून दिला आम्हाला, राईट फ्रॉम द कर्टन्स, सोफा कवर्स, डायनिंग कवर्स, या सगळ्या गोष्टी आम्हाला लॅमिनेट खूप आवडले आणि आमच्या मनाला पटेल याच गोष्टी त्यांनी सजेस्ट केल्या आणि खूप चांगलं वाटलं त्यांच्यासोबत हा एक्सपिरियन्स. तर वी डेफिनेटली रिकमेंड मुक्ता and Alok. They have a very good team. This was our first experience with any interior designer and it went very well. So I would definitely suggest them. Thank you. Thank you.